समाचार अब तक, सत्य का साहस। देशभरातील नामांकित वैद्यकीय आणि समतुल्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी झालेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणीचा नीट निकाल जाहीर झालाय। परंतु गुण निकालाची वेळ, वाढीव गुण आणि जारी केलेल्या यादीवरून आता पालकांमध्ये एकाच रँकमध्ये वाढली आहे संख्या। प्रवेशावर संक्रांत पालकांचे प्रश्न, एकाच केंद्रातील 8 विद्यार्थ्यांना समान गुण कसे? निकाल ठरलेल्या तारखेपूर्वी का जाहीर झालाय? निवडणूक निकालाची संधी का साधली? 719.717 गुण कोणत्या आधारावर? एकाच रँकमध्ये इतके विद्यार्थी कसे? संतापाचा ध्वनी उमटत आहे। एकाच रँकमध्ये अजूनही ग्रेस मार्क्सबाबत संदिग्धता, प्रवेश प्रक्रियेवर परिणाम, इतके विद्यार्थी वाढल्याने नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेशावर संक्रांत येणार आहे। त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि कोचिंग इन्स्टिट्यूटमध्येही वातावरण तापले आहे। यापूर्वी नीटने निश्चित वेळेत निकाल जाहीर केला होता, परंतु यावेळी अचानक 4 जून रोजी सायंकाळी निकाल जाहीर झालाय। NTA ने 14 जून ही तारीख जाहीर केली होती। लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच निकाल जाहीर झालाय। असे प्रथमच घडले जेव्हा 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले। सर्व विद्यार्थ्यांची क्रमवारी वेगळी असल्याने काही पालकांनी न्यायालयाचाही आसरा घेतला आहे। नीट परीक्षेनंतर बिहारमध्ये पेपर फुटल्याची घटना समोर आली होती। ती केवळ एका केंद्रावर पडल्याचे सांगून प्रकरण पुढे ढकलले गेले। तेव्हापासून पालकांच्या मनात संशयाची सुई फिरत आहे। तज्ज्ञांच्या मते परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते। या स्थितीत 717.718 गुण मिळू शकत नाही। अनेक विद्यार्थ्यांना असे गुण मिळाले आहेत। डॅटने आपल्या वेबसाईटवर ग्रेस मार्क्स नमूद केले आहेत, पण त्याबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही। नीट परीक्षेत अनेक बंधने आहेत। जे विद्यार्थी वेळेवर येत नाहीत त्यांना प्रवेश दिला जात नाही। मेटल डिटेक्टरने तपासणी केली जाते। परीक्षा केंद्रात पेन देखील नेण्यास परवानगी नाही। मग उशिरा आलेल्यांना येस पॉइंट का मिळाले असा प्रश्न निर्माण झाला आहे। तज्ज्ञांच्या मते 720 गुणांच्या 3 पेपरमध्ये एक प्रश्न 4 गुणांचा असतो। निगेटिव्ह मार्किंगमुळे बरोबर प्रश्नांचे गुणही कमी होतात। विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडवले तरच त्याला 720 गुण मिळतात। एखाद्या उत्तर चुकीचे असल्यास योग्य उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो आणि चुकीच्या उत्तरासाठी 4 गुण कमी होतात। नीटने जाहीर केलेल्या यादीनुसार एकाच केंद्राच्या एकाच खोलीत बसलेल्या विद्यार्थ्यांना 720 गुण मिळाले। समान गुण मिळणे ही शंका उपस्थित करत आहे। बहुतेक टॉपर्स नवी दिल्ली एम्सची निवड करतात। आता सर्व विभागात 720 गुण मिळवणारे विद्यार्थी असतील तर कमी गुणांनी उत्तीर्ण झालेल्यांना संधी मिळणार नाही। निकालाविरोधात काही पालकांनी न्यायालयाचा आसरा घेतल्याचे बोलले जात आहे। प्रकरण आणखी चिघळल्यास वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो।